सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू बागायतीत फळांवर थ्रिप्स या रोगाची लक्षण झाल्याने फळधारणा कमी झाली आहे। तसेच तुडतुडे हा कीटक सुद्धा फळांना नुकसान करीत आहे। यामुळे यावर्षी आंबा किंवा काजू झाडांना मोहरे मोठ्या प्रमाणात आला होता। मात्र या मोहराला मेल फ्लॉवरिंग जास्त होते, त्यामुळे मोहरातून फळधारणा कमी झाली। त्यामुळे यंदा कोकणात आंबा आणि काजू पीक कमी होण्याची शक्यता आहे। यावर्षी सुरुवातीला डिसेंबर महिन्यामध्ये मोहर चांगल्या प्रकारे आलेला सगळ्या बागायतदारांना किंवा सगळ्या व्यापाऱ्यांना सुद्धा वाटलेलं की यावर्षी आंबा उत्पादन चांगलं येईल म्हणून। परंतु जे उत्पादन म्हणजे जो मोहर आला त्याला मेल फ्लॉवरिंग जास्तीत जास्त म्हणजे 90% मेल फ्लॉवरिंग होतं। त्याला जे फळं धरण्यासाठी जे फिमेल फुलं असावी लागतात ती त्या ह्याच्यामध्ये नसल्यामुळे परागीकरणाचा काय विषय आला नाही, त्यामुळे तो मोहर आला आणि संपून गेला। त्याचवेळी त्याला तुडतुडा म्हणजे हॉपर्सचा भयंकर मोठा सुरुवातीला अटॅक झाला, पण तो सर्व शेतकऱ्यांनी बागायतदारांनी कंट्रोलमध्ये आणला। आणि असंच असताना परत ऐन फुलोऱ्यात झाडे आली असताना थ्रिप्सचा भयंकर मोठ्या प्रमाणात अटॅक झाला। आणि थ्रिप्स म्हणजेच फुलकीड, आणि तो अटॅक सगळीकडे आज जवळजवळ वेंगुर्ला, मालवण, देवगड सगळीकडे तशाच पद्धतीने आहे आणि तो आटोक्यात येणं कठीण झालेलं आहे। आणि तो मोहर संपूनही गेला, त्याला जे सेटिंग व्हायला पाहिजे ते सेटिंग झालेलं नाही। आणि या ठिकाणी आपणाला इथे प्रत्यक्ष बघायला सुद्धा मिळतंय की झाडाला संपूर्ण मोहर आलेला, परंतु तो आपल्याला इथे त्याला सेटिंग झालेलं काहीच दिसत नाही आहे। आणि हे इथे अशा पद्धतीने सगळीकडे इथपासून अगदी रत्नागिरीपर्यंत हीच पोझिशन आहे। आणि त्यामुळे हातीतोंडा आलेलं म्हणजे उत्पन्न मिळेल असं वाटत होतं, परंतु आज ते आटोक्याबाहेर गेलेले आहे। आपलं नाव? मी विलास ठाकूर, महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी, मठ, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग।